स्मशानभूमी मागितली तर गुन्हे दिले। बोरीखुर्दच्या अन्यायाविरुद्ध संपूर्ण गाव पेटून उठले। 4 तरुणांवरील ते गुन्हे मागे घ्या, नाहीतर संपूर्ण गावाला जेलमध्ये टाका। उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलिसांना इशारा। गावात हक्काची स्मशानभूमी नाही म्हणून प्रशासनाचा धिक्कार करत बोरीखुर्दच्या गावकऱ्यांनी 28 जुलै रोजी थेट ग्रामपंचायतीच्या पटांगणात अंत्यसंस्कार केले होते। ते संपूर्ण गावाचे उफाळून आलेले दुःख आणि आक्रोश होता। पण निष्ठुर प्रशासनाने या दुःखाची जाणीव ठेवण्याऐवजी सूडबुद्धीने चक्क गावातील 4 निष्पाप तरुणांवर गुन्हे दाखल केले। प्रशासनाच्या या दडपशाही विरोधात आता संपूर्ण बोरीखुर्द गाव पेटून उठले आहे। स्मशानभूमीसाठी संपूर्ण गाव पेटून उठले, मग कारवाई 4च मुलांवर का? या अन्यायाविरोधात आज संतप्त गावकऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, उपविभागीय अधिकारी वणी, तहसीलदार मारेगाव, पोलीस निरीक्षक मारेगाव आणि गट विकास अधिकारी मारेगाव या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांचे दार ठोठावत थेट निवेदन सादर केले। 28 जुलैचा तो निर्णय 4 तरुणांचा नव्हता, तर कित्येक वर्षाच्या उपेक्षेने होरपळलेल्या अख्ख्या बोरीखुर्दचा होता, असा आक्रमक सवाल करत गावकऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले। जर हक्काच्या अंत्यसंस्कारासाठी लढणे गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्ही सर्वांनी केला आहे। प्रशासनात धमक असेल तर गावातील प्रत्येक महिला, पुरुष आणि वृद्धावर गुन्हे दाखल करा, अन्यथा आमच्या निष्पाप 4 मुलांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या, असा थेट इशाराच गावकऱ्यांनी आपल्या निवेदनातून दिला आहे। महिला व ग्रामस्थांचा एकमुखाने एल्गार। आपल्या मुलांवर झालेला अन्याय सहन न झाल्याने आणि हक्काच्या स्मशानभूमीच्या मागणीसाठी गावातील महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने या निवेदनावेळी रस्त्यावर उतरले होते। प्रशासनाच्या या मनमानी कारभाराचा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तीव्र संताप दिसत होता। जर प्रशासनाने आंदोलक तरुणांवरील दाखल गुन्हे तात्काळ मागे घेतले नाही तर बोरीखुर्दचे सर्व नागरिक कुठल्याही थराला जाऊन उग्र आणि तीव्र आंदोलन छेडतील, असा स्पष्ट आणि अंतिम इशारा यावेळी देण्यात आला। आता प्रशासन या आक्रोशाची दखल घेणार की बोरीखुर्दचा हा भडाका आणखी तीव्र होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। मारेगाव वार्ता, सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ। बोरीखुर्द येथील 28/7/2026 रोजी जो अंत्यविधी ग्रामपंचायत इथे झालेला होता, तो त्याबद्दल जे 4 मुलांना केसेस लागलेले आहे, ते 4 मुलंच नव्हते, तिथे पूर्ण गाव होता। तरी त्या 4 मुलांच्या केसेस मागे घ्या, अन्यथा जे पूर्ण गावातले लोक, पूर्ण महिला आणि पुरुष पूर्ण लोकांवर केसेस लावा, नाही तर त्या 4 मुलाच्या केसेस वापस घ्या, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात येतो। आमच्या स्मशानभूमीसाठी इतक्या वर्षापासून गावाला आमच्या स्मशानभूमी नव्हती, त्याच्यासाठी आम्ही सर्व गावकऱ्यांनी ठरवलं की प्रेत तिथं ग्रामपंचायतच्या पटांगणामध्ये जाळायचं बा म्हणून, आणि फक्त 4च मुलांवर केस लावली। तर आमचं इतकंच म्हणणं आहे की सर्वांनी ठरवल्यानंतर आमच्या सर्वांवर केसी लावा, आमच्या 4 मुलांना तुम्ही केसीपासून वंचित करा, नाहीतर मग सर्वांना केसी लावून द्या आमच्यावर।